नमस्कार. सेंटर फॉर रिसर्च इन इंडियन आर्किओलॉजी आर्ट्स अँड सायन्सेस अर्थात क्रियास नाशिक यांच्यातर्फे आयोजित इंटरव्ह्यू सिरीजच्या आजच्या या मी वेदांग जोशी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या आहेत अनिता जोशी. अनिता जोशी यांचं MA संस्कृत आणि MPhilही झालेलं आहे. MPhilचा त्यांचा विषय नाशिकमधील वारे कलेक्शन, वारे यांच्या मॅन्युस्क्रिप्ट कलेक्शनवरती त्यांचा MPhilचा रिसर्च आहे. शिवाय त्यांचं MA इंडॉलॉजी देखील झालेलं आहे. त्या इंटॅक नाशिक याच्या कोर कमिटी मेंबर आहेत. नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट हे जे मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर डिपार्टमेंट येतं त्याच्या त्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत आणि सध्या त्यांचं डिजिटायझेशन प्रोसेस जे चालू आहे त्याच्या त्या हेड आहेत. शिवाय ह्या सगळ्याशिवाय त्यांची एक वेगळी ओळख अशी की विल्लोळीला त्यांची स्वतःची चिंचेच्या झेलीची फॅक्टरी आहे. तर अशा या अनिता जोशींचं आपण स्वागत करूया. नमस्कार मॅडम. आपण थेट इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. तुम्ही मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, इंडॉलॉजी, संस्कृत, इंटॅक ह्या सगळ्या गोष्टींचे ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कामं केलेली आहेत. संस्कृतचं अध्यापन या गोष्टीमध्ये तुम्ही HPTला काही वर्ष होतात. तर नेमकी या सगळ्याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली हे सगळं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याची सुरुवात जेव्हा HPT कॉलेजमध्ये मी शिकत होते त्याच वेळी याची सुरुवात झाली. भांडारकर इन्स्टिट्यूटने एक वर्कशॉप अरेंज केलं होतं HPTमध्ये आणि लीनाताई जे आता HOD आहे लीना हुन्नरवीकर त्यावेळी आम्हाला त्या वर्कशॉपसाठी घेऊन गेल्या आणि त्यांनी आम्हाला जे काय चालू होती मॅन्युस्क्रिप्ट तोपर्यंत मला काहीही गंध नव्हता की टाईमलाईन काय, मॅन्युस्क्रिप्ट काय, काहीच नाही. मग ते वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मला त्याच्यात थोडं आवड निर्माण झाली, काहीतरी वेगळं काम आहे म्हणून मी सुरुवात केली. मग त्याच्यासाठी आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. ते कंप्लीट झाल्यावर मग मी कन्झर्वेशनचे वेगवेगळे ट्रेनिंग्स घेतले आणि मग ह्या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली. 2005 पासून मी काम करते, जेव्हा माझं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. आणि माझं असं करत 25,000 मॅन्युस्क्रिप्टचं मी नाशिकमध्ये डॉक्युमेंटेशन कंप्लीट केलेलं आहे. ह्या सगळ्यांमध्ये हे तर झालं आपलं मॅन्युस्क्रिप्टचं. तुम्हाला सुरुवातीला भांडारकरमध्ये ओळख झाली, पण ह्या सगळ्यामध्ये नाशिकच्या हेरिटेजची, नाशिकच्या वारशाची तुम्हाला अशी पहिली ओळख कधी झाली की काहीतरी रिसर्च करण्यासारखं आहे, काहीतरी विचार करण्यासारखं आहे? हे नाशिक म्हटल्यानंतर तीर्थक्षेत्र हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर मॅन्युस्क्रिप्टचं जेव्हा मी डॉक्युमेंट करत होते, हस्तलिखित बोली भाषेमध्ये त्याला पोथ्या म्हणतात आणि पोथ्या म्हटल्यानंतर कर्मकांड असं स्वरूप त्याच्या समोर येतं. तर त्यावेळी कर्मकांड हा नुसताच विषय त्या पोथ्यांमधला नाही आहे हे त्याचं डॉक्युमेंटेशन करत असताना लक्षात आलं आणि मग त्या शोधाला सुरुवात झाली की त्याचे कॉलोफॉर्म आहे. तर कॉलोफॉर्ममध्ये आपल्याला तो स्क्राईब सगळं लिहून ठेवतो, त्याच्यामध्ये चित्र आहेत वेगवेगळी. मग ती चित्र आहेत त्याच्यात खरं सोनं बरेचदा वापरलेलं आपल्याला दिसतं. मग एवढी समृद्धी भारतामध्ये होती आणि मग अचानक ही सगळी कला कुठे गेली, काय झालं? तर अशी ती शोधाला सुरुवात झाली आणि मग एक प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हॉल्व झाले. तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची ओळख सगळ्यांना आहे, पण त्या पलीकडे नाशिकमध्ये मला असे काही विषय सापडले की ज्याच्यामध्ये मराठा मिनिएचर पेंटिंग ज्याला म्हणतो त्याच्यावर आमचं एक रिसर्च कंप्लीट झालं. त्यानंतर नाशिकमधला ज्या काही वाडे आहेत त्याची एक स्थापत्य कला काय, मंदिरं आहेत आणि मंदिरं आपल्याला जशी यादव काळापासूनची मंदिरं बघायला मिळतात. मग ती कोणी बांधली, कशी बांधली, म्हणजे आधी इतिहास या विषयाची मला अजिबात आवड नव्हती, पण जेव्हा एक एक वारसा समोर आला तेव्हा तो कधी बनला ह्याची जेव्हा उत्सुकता निर्माण झाली तेव्हा आपोआपच इतिहास त्याला सोडून होत नाही. आणि मग नाशिकचा इतिहास, नाशिकचा वारसा, नाशिकची परंपरा अशी एक एक क्षेत्रात काम करायला सुरुवात झाली. आणि ते पॅशन म्हणून म्हणजे ठरवून असं काही केलं नाही, जे समोर आलं, ज्याची आवड वाटली ते करत गेले. आता मुद्दा असा होता की हे सगळं तर तुम्ही सुरुवात मॅन्युस्क्रिप्टपासून केली. आता तुम्ही कल्चर मिनिस्ट्रीच्या अंडर जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करत आहात. तर नेमकं तिथे तुम्ही जे जतन आहे किंवा त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे मॅन्युस्क्रिप्टचं किंवा ॲज अ होल नाशिकच्या वारशाबद्दल बोलू आपण, तर याचं डॉक्युमेंटेशन आणि जतन करणं, प्रिझर्वेशन करणं हे का तुम्हाला आवश्यक वाटतं आणि ते कसं तुम्ही करताय सध्या?
आता आपल्याला वारसा म्हणजे काय हे आधी जाणून घेणं ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की वारसा परंपरा म्हणजे कल्चर हेरिटेज आणि कल्चर प्रॉपर्टी असे दोन हेरिटेजचे मुख्य प्रकार आहेत. तर कल्चर प्रॉपर्टीमध्ये ज्याला स्थूल स्वरूपात जो वारसा आहे भौतिक त्याला कल्चर प्रॉपर्टी म्हणतात आणि सॉरी ज्याच्यामध्ये ज्याला मूर्त स्वरूप नाही आहे तो अमूर्त वारसा हा कल्चर हेरिटेजमध्ये येतो. तर आता ह्याचे मुख्य 4 प्रकार आहेत: नॅचरल हेरिटेज, इंटँजिबल हेरिटेज, बिल्ट हेरिटेज आणि मटेरियल हेरिटेज. तर मॅन्युस्क्रिप्ट हा जो प्रकार आहे हा येतो मटेरियल हेरिटेजमध्ये. बिल्ट हेरिटेजमध्ये वाडे, मंदिरं, स्थापत्यकला हे सगळं बिल्ट हेरिटेजमध्ये जातं. त्याच्यामध्ये विहिरी आहेत, म्हणजे नैसर्गिक झरा असेल तर तो नॅचरलमध्ये जातो, पण त्याला जर कुंड बांधलं असेल तर तो बिल्ट हेरिटेजमध्ये जातो. आणि इंटँजिबलमध्ये ज्या काही सगळ्या लोकपरंपरा आहेत, म्हणजे नाशिकमध्ये वीराची परंपरा आहे, त्यानंतर रंगपंचमीचा उत्सव आहे की जो इतर शहरांपेक्षा आपल्याकडे वेगळा केला जातो नाशिकमध्ये. बोहाडा ही आदिवासींची एक वेगळी परंपरा आहे. तर जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो तो सांस्कृतिक अमूर्त वारसा, तर त्याचीही आज आपल्याला जतन करण्याची आवश्यकता आहे, कारण आत्ताचं लाईफ एकदम फास्ट झालेलं आहे. तर मग हे सगळं करत असताना म्हणजे आधी वारसाचे वेगवेगळे प्रकार आणि मग त्याच्या रक्षणासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल ही एक वेगळी प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस आहे. आता नॅचरल हेरिटेजबद्दल जेव्हा आपण बोलतो तर आता अंजनेरीचा विषय ताजाच आहे तो की पर्यटन म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्याकडनं पैसे कमवायचे हा एक फार मोठा सरकारी धोरण आहे त्याच्यामागे. आणि सुट्टी घालवण्यासाठी आम्ही कुठेतरी असं थ्रिल काहीतरी करायचं म्हणून सगळीच म्हणजे लोक बाहेरच पडतात, शनिवार रविवार घरात बसायचंच नसतं. मग अशा वेळी जेव्हा पर्यटन आणि ह्याच्यासाठी रस्ते केले जातात तेव्हा नैसर्गिक वारशावर अतिक्रमण होतं आणि ते होऊ नाही द्यायला पाहिजे. त्यामुळे कुठलाही डोंगर, नदी, दर्या, खोरे म्हणजे दऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे ज्याला आपण रांजण खळगे किंवा डोह म्हणतो, तर हेही आदिवासी पाड्यांमध्ये आपण जेव्हा जातो, म्हणजे आता वाघ्या देव असतो, डोहातला अजून त्यांचा कुठला वेगळा देव असतो, तर देवाच्या नावाने ते डोह असेल, ती राई असेल, ते लवकर राखतात. आणि त्याचं म्हणजे जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा कुठेतरी ह्या सगळ्या जतनाला कार्यभूत ठरते. आणि आताचे म्हणजे आपण म्हणतो अरे हा देवबिव काही नाही, तोडून टाकायचा, पण त्या आदिवासींकडनंही आपल्याला शिकायला मिळतं की नैसर्गिक वारसा जपण्यामागे त्यांची श्रद्धा किंवा आस्था हा खूप मोठा रोल त्याच्यामध्ये घेतला जातो त्यांच्याकडून. तर नैसर्गिक वारशाचं जतन शहरवासियांनी पण केलं पाहिजे की नुसतं नवीन झाड लावलं म्हणजे संपत नाही, तर जुनी झाडं सांभाळणं असेल, डोंगर सांभाळणं असेल, नदीची स्वच्छता असेल, तर अशा पद्धतीने आणि ते पर्यावरण रक्षण करणं हे पर्यायाने आपल्या स्वतःसाठीच करणं आवश्यक आहे की ऑक्सिजनची कमी आहे, हे सगळं नैसर्गिक वारशाचं जतन करणं म्हणजे आवश्यक का आहे हा प्रश्न चुकीचा आहे, तो व्हायलाच पाहिजे नैसर्गिक वारसा. बिल्ड हेरिटेजमध्ये आपण कसं करू शकतो, तर म्हणजे जे काही वाडे नाशिकमधले आहेत 300-350 वर्ष त्याला ऑलरेडी झालेले आहेत, तर मग त्याला जसंच्या तसं लुक आपण ठेवून त्याचं कसं करू शकतो, ती ही एक वेगळी प्रोसेस आहे बिल्ड हेरिटेजसाठी. तीही आपण म्हणजे त्या पद्धतीने जर त्या मालकाची इच्छा असेल तर ते आपण करू शकतो. त्याच्यावर काही चित्र काढलेली आहेत, त्याला आता 200-300 वर्ष झाले, एक्सटेरियर वॉलला असून सुद्धा त्याचे रंग अजून पुसट झालेले आपल्याला दिसत नाही, तर त्यावरही आपण प्रोसेस करतो. बाकी ज्या काही परंपरा आहेत त्या एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जातात, तर त्या बऱ्याच प्रमाणामध्ये फक्त त्याच्यात काही बदल झालेले आहेत आणि बदल होत असतात, हरकत नाही. आणि जे मटेरियल हेरिटेज आहे तर त्या मटेरियल हेरिटेजची लोकांना म्हणजे क्युरियोसिटी असते, हे काय म्हणजे जसं नाणी आहेत ती सगळ्यांच्याच घरात सापडतात, पण ती कधीची आहेत, कोणी तयार केली. आणि आत्ता म्हणजे स्थिती अशी आहे की लोक ह्या सगळ्याकडे परत वळलेले आहेत, त्यामुळे आता लोकांना ह्याचं जतन करा असं सांगायला नाही लागत, पण जतन कसं करा म्हणजे उत्साहाच्या भरात त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, ही आत्ताची स्टेज आहे. पण एक 10 वर्षापूर्वी लोकांना हे माहीत नव्हतं आणि आता माहीत झालंय, लोक सांभाळत आहेत. म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट सुद्धा आज घराघरामध्ये 1000-1500च्या संख्येने मॅन्युस्क्रिप्ट आहेत आणि कोणी टाकून देत नाही, त्याचं नुकसान करत नाही. त्यामुळे सगळेच जण आपल्या आपल्या पद्धतीने वारसा जपतायत, फक्त कसा जपावा हे आपल्याला सांगण्याची गरज आहे आणि ते काम आपण करतोय. अगदी बरोबर. त्यालाच जोडून माझा पुढचा छोटासा प्रश्न होता की सामान्य माणूस जसं आपण म्हटलं की जपतोय आता, पण मग त्यांनी कसा करावा. एक साधा म्हणजे एक मॅन्युस्क्रिप्टचं उदाहरण घेऊ. माझ्या घरी पोथ्या आहेत, तर मला त्या जतन करायच्या आहेत बेसिक लेवलला, किंवा मी काय करू शकतो त्या जतन करण्यासाठी बेसिक लेवलला जतन करायचं. आता जतन करायचंय म्हटल्यानंतर आता असं झालंय की तंत्रज्ञान, विज्ञान खूप प्रगत झालंय, वेगवेगळे शोध झाले, त्यामुळे आता जतन करायचं म्हटलं तर प्लास्टिक लॅमिनेशन केलं जातं. म्हणजे कुठलाही कागद असेल
तर त्याला सरळ म्हणजे आताचं युनिव्हर्सिटीकडनं आपल्याला जे सर्टिफिकेट्स मिळतात तेही प्लास्टिक लॅमिनेट करून मिळतात. तर ते अजिबात करायचं म्हणजे बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण निदान प्लास्टिक त्याला लावू नका कागदाला, हा महत्त्वाचा भाग आहे. कारण प्लास्टिक आणि कागद ह्या दोघांचं नेचर वेगवेगळं आहे आणि त्याच्यातनं आपल्याकडनं त्याला नुकसान होतं. त्यानंतर त्याला कुठलंही ट्रीट करत असतो आपण कागदाला किंवा जी काय पामलीफ वगैरे जे असेल ताडपत्र भुर्जपत्र, तर ते नैसर्गिक पद्धतीनेच असलं पाहिजे ह्याचा आपण सतत विचार ठेवायचा. म्हणजे जेव्हा त्याला कुठली केमिकल ट्रीटमेंट करतोय किंवा अजून काही करत असू तर केमिकल शक्यतो टाळले गेले पाहिजे. नैसर्गिक जी साधनं आहेत त्याच पद्धतीने आपण त्याचं जतन करू. आपल्या नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, जसं तुम्ही म्हटलं नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, वेगवेगळ्या ठिकाणून लोक येतात, त्यांचे डोनेशन्स असतील किंवा जे काय असेल ते, तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे हस्तलिखित आपल्या नाशिकात सापडतात असं मी वाचलं होतं. तर तुम्ही ज्यावेळेस फील्डवर्क करत होते त्यावेळेस तुम्हाला काय काय अनुभव आले, ह्या कुठले वेगवेगळे मॅन्युस्क्रिप्ट मिळाले तुम्हाला, काय प्रकार मिळाले? मॅन्युस्क्रिप्टचं नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे आपल्याला धार्मिक पोथ्या खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे 100 पोथ्या या वेगळ्या विषयावरच्या असतात. त्यामुळे वेदसंहिता या सगळ्यांच्या घरात आहेत. त्या प्रत्येकाच्या शाखेनुसार त्याचे भेद आहेत, त्यानुसार त्या मिळतात. म्हणजे ऋग्वेदाची म्हणजे जे ऋग्वेदी आहेत त्यांच्याकडे ऋग्वेदाच्या, यजुर्वेदांकडे यजुर्वेदीय आहेत. त्यानंतर यजुर्वेदामध्ये पण काण्व आणि मैत्रायणी ह्या परत वेगळ्या शाखा आहेत. तर असे वेगवेगळे शास्त्री लोक ज्या ज्या घराण्याचे म्हणजे त्यांची घराची जी परंपरा आहे त्या पोथ्या मुख्य त्यांच्या घरात असतात. त्यानंतर सगळे जातकर्म, संस्कार, शांती, पौष्टिक कर्म हे सगळे येतात. श्रौत कर्म हा आज कोणाला माहिती नाहीये फारसा विषय, पण त्या श्रौतातल्या कात्यायन सूत्राचे प्रयोग फक्त काशीमध्ये होत होते आणि नाशिकमध्ये. तर पूर्वी नाशिकमध्ये या कात्यायन सूत्राचे 300 अग्निहोत्री लोक होते अशी परंपरा सांगते. ज्याचा लिखित पुरावा कुठलाही नाही, पण परंपरेने असं सांगतात की कात्यायन सूत्रानुसारचे अग्निहोत्री इथे नाशिकमध्ये होते आणि त्याच्यातलं एक अग्निहोत्र आज फक्त नाशिकमध्ये शिल्लक आहे, जे आंबेकरांचं आहे. ते अतिशय कठोर असं व्रत आहे की आयुष्यभर तो अग्नी सांभाळणं वगैरे. तर त्या पोथ्या आपल्याला नाशिकमध्ये सापडतात. म्हणजे आज कोणी त्याचे प्रयोग करत नाही, पण अगदी म्हणजे काशीमध्येही आहे का नाही मला माहीत नाही, पण नाशिकमध्ये एक अग्निहोत्र अजून शिल्लक आहे. त्याच्यामध्ये संधिकाळ जो असतो ऋतूंचा किंवा दिवसाचा, दिवस रात्र, त्यानंतर अमावस्या पौर्णिमा जो महिन्याचा आहे, चातुर्मास्य आहे, उत्तरायण दक्षिणायन हे अयन आहे. तर त्या संधिकालामध्ये त्या अग्नीमध्ये आहुती देण्यासाठीचे जे मंत्र आहेत किंवा जी काही ती त्यांची कर्मकांडाची पद्धत असेल ती त्या पोथ्यांमध्ये लिहिलेली सापडते. म्हणजे फक्त कर्मकांड म्हणजे पूजापाठ शांती कसं नाही, तर त्याच्यातलंही एक वेगळा प्रकार नाशिकमध्ये मिळतो. दुसरं आहे आयुर्वेदाची नाशिकमध्ये खूप मोठी परंपरा होऊन गेली. तर आयुर्वेदाचं एक वेगळं स्क्रिप्ट मला असं मिळालं की ज्याच्यात धातूच्या भस्मांचा वापर अवलेहामध्ये केला. आता अवलेह म्हणजे जे गोड आणि चाटण, म्हणजे घरात आपण आलेपाक वगैरे तयार करतो की तो आलं कडू जरी कसं असलं तरी साखरेमध्ये घोळल्यावर ते चांगलं लागतं. तर तसंच मध आणि साखर ह्याच्यात घोळून तयार केलेला तो लेह म्हणजे चाटण, ज्याच्यामध्ये धातूची भस्म वापरली आणि धातूची भस्म इन्स्टंट रिलीफ देतात. आता माझं आयुर्वेदाचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे तो विषय मी म्हणजे संशोधनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी गेले नाही. फक्त हे वेगळं आहे इथपर्यंत मला लक्षात आलं की जी धातूची भस्म इन्स्टंट रिलीफ देतात. आज कुठलाही डिसीज झाल्यानंतर आपण आयुर्वेदाच्या नादी लागणार नाही, ॲलोपॅथी आपण ट्रीटमेंट घेऊ. पण जे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, त्यांनी ह्याच्यावर संशोधन करावं आणि जर खरंच इन्स्टंट रिलीफ ते देत असतील तर ते जगाला द्यावं. तर हा एक वेगळा विषय होऊ शकतो. अजून एक पोथी मला मिळाली बृहत्संहितेतलं मेघमाला लक्षण सगळ्यांना माहिती आहे, पण एक मेघमाला लक्षण असं आहे की जे बृहत्संहितेपेक्षा वेगळं आहे. आणि कार्तिकामध्ये जो ढग तयार होतो म्हणजे ज्या नक्षत्रावर, कार्तिक महिन्यातल्या ज्या नक्षत्रात जो ढग तयार होईल तो आषाढामध्ये किती पाऊस देईल असं ते सगळं वर्णन आहे. आणि हे भाकीत निश्चित नाहीये, तर ते कदाचित त्यांनी निरीक्षण करून ते नोंदवलं असणार. त्यामुळे हवामानशास्त्रामध्ये सुद्धा याच्यावर संशोधन होऊ शकतं. तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावं, याच्यावर संशोधन करावं. तर ही स्क्रिप्ट नाशिकमध्ये सापडली. अजून वेगळं जर म्हणायला गेलं तर आपल्याला देवतांची आरती माहिती असते. म्हणजे आत्ताच दिवाळी नवरात्र वगैरे झालं त्यामुळे आरतीला गणपतीच्या वेळी जोर येतो. आणि अजून एक परंपरा असं सांगते की राजाला आपण देव मानतो. तर नाशिकमध्ये मला व्हिक्टोरिया राणीची आरती मिळाली. तर ती कदाचित तिची पूजा वगैरे करताना नाही, पण एक स्तुतिपर काव्य ते आहे आणि त्याला आरती असं नाव दिलेलं आहे की व्हिक्टोरिया राणीची आरती.
तर हा एक वेगळा प्रकार आहे काव्याच्या दृष्टीने. म्हणजे आयुर्वेद असेल, हवामानशास्त्र असेल, कर्मकांडामध्ये पण वेगळे प्रकार, व्याकरणाचेही आहेत वेगवेगळे ग्रंथ. की पाणिनी तर सगळ्यांना माहिती आहे, पण वररुचीची जी हे आहे रूपावली ती नाशिकमध्ये सापडते. काशिका हा जो दुर्मिळ झालेला ग्रंथ आहे त्याचे काही ग्रंथ नाशिकमध्ये हस्तलिखित स्वरूपात मिळतात. पुराणं तर आहेतच, म्हणजे बाकी पुराणं म्हणजे नाशिक महात्म्य जे आहे पद्मपुराणातलं ते फारसं कोणाला माहीत नाही आहे. ब्रह्मांड पुराणातलं सगळ्यांना माहिती आहे, स्कंद पुराणातलं माहिती आहे, पण नाशिकमधल्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये ते आपल्याला पद्मपुराणातलं सापडतं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे अजून एक मला मिळालं की आताच्या विषयाशी संबंधित आहे म्हणून सांगते की अतुर संन्यास प्रयोग एक आहे. आता जे कोविड झालेले लोकांची डेड बॉडी ताब्यात देत नाही, ती लगेच डिस्पोज ऑफ करतात. तर आता अतुर संन्यास हा असा एक विषय आहे की ज्या प्रत्येकाच्या घरात, म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की जी शाखा असेल तेच वेद सापडतात, पण ही पोथी बहुतेक सगळ्यांच्या घरात होती. तर मला थोडी क्युरियोसिटी वाटली की प्रत्येक घराचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. वैयाकरण्यांकडे व्याकरणाच्या आहेत, कर्मकांड करणाऱ्यांकडे त्यांच्या आहेत, पण ही पोथी सगळ्यांकडे का आहे? मग एका आजोबांना मी विचारलं. त्यांनी त्यांच्या म्हणजे ते जे काही आयुष्य जगले त्याच्यातनं त्यांनी मला उत्तर दिलं की गृहस्थाश्रमामध्ये मृत्यूचं पाप नको म्हणून तडकाफडकी घेतलेला संन्यास. आता ह्याच्यावर काही माझं मन भरलं नाही. म्हटलं बरं ठीक आहे, म्हणजे किंवा मन भरलं नाही म्हणण्यापेक्षा लोक कर्मकांडात किती डुबले होते आणि कुठल्या तरी अशा म्हणजे अंधश्रद्धाच. आता त्यावेळी म्हणजे 10 वर्षापूर्वी माझ्या डोक्यातही तेच होतं की लोक कर्मकांडात डुबलेले आहेत आणि काय चाललंय हे सगळं. मग एक दिवस मोनियर विल्यमची डिक्शनरी चालत असताना अतुर ह्या शब्दाचा मला अर्थ मिळाला की जो सफर होतो आहे, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या डिसीजमुळे सफर होतोय, तर असा आसन्न मरण रोगी जो आहे त्यालाही आतुर म्हणतात. ओके. म्हणजे आतुर म्हणजे आसुसलेला हा अर्थ आपल्याला माहिती आहे, पण जो सफर होतो तोही आतुर आहे. मग आता त्यावेळी त्याचा जो संन्यासाचा प्रकार आहे, म्हणजे बाकीचे जे प्रकार आहेत ते त्याचं दहन पद्धती ही वेगळी असते, पण आतुर संन्यासाला काय करायचं की जेव्हा त्याला असा काही रोग होईल त्यावेळी तो घरातनं म्हणजे नातेवाईकांशी संबंध त्याचे तुटतात, बाहेर घराच्या बाहेर तो कुटी करून राहतो किंवा गाव सोडून नदी किनारी वगैरे असा आश्रमात जाऊन राहतो. त्याच्याबरोबर एकतर त्याचा मुलगा असतो किंवा शिष्य असतो जो त्याची देखभाल करेल, म्हणजे कोणीतरी एखादा केअरटेकर त्याच्याबरोबर असतो. आता ह्याच्यामध्ये संन्यास घेण्यामागचा उद्देश असा आहे की नातीगोती संपलेली आहेत, त्याचं ध्यान ईश्वर चिंतनामध्ये लागलंय, म्हणजे त्याला जो काही त्रास होतो आहे त्या त्रासातनं तो कुठेतरी तत्वज्ञानाच्या माध्यमातून बाजूला जाईल आणि ज्यावेळी तो देह त्याग करेल त्यावेळी तो जो कोणी त्याचा शिष्य आहे तो त्याच्या मुलांची वाट न बघता त्याच्या देहाची विल्हेवाट लावेल, जाळून टाकेल. आणि त्याच्या त्या अंत्यकर्मामध्ये कोणीही समाविष्ट झालेला नाही, कारण त्या प्रेतापासून म्हणजे जो ह्याचे आहेत म्हणजे किडनी फेल्युअर असेल किंवा आपला डायबिटीस तर सगळ्यांनाच असतो, तर अशा वेळी ते जर प्रेत ठेवलं गेलं जास्त वेळ तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना त्रास होतो. आणि नाशिकमध्ये ही खूप मोठी परंपरा होती, जर असा कोणी आसन्न मरण रोगी असेल तर तो घरात राहत नव्हता आणि त्याच्यातनं म्हणजे जे काही पापपुण्याच्या संकल्पना त्या तर होत असतील, पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रेत संपर्क तो टाळत असावे हा एक फार मोठा वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. त्या पोथीत असं काही लिहिलेलं नाहीये, पोथीमध्ये कर्मकांडच आहे सगळं, पण त्याच्या मागचा उद्देश हा आहे. आणि जेव्हा ती घराघरात सापडतीये तेव्हा लोकांना हे माहीत होतं की बाबा रोगी असेल तर त्याने बाहेर राहावं आणि लगेचच त्याचा जो काही अंत्यकर्म आहे ते करून टाकायचं. तर असे खूप वेगळं विश्व आहे हस्तलिखितांचं. एक पोथीवर आपण बोलायला गेलं तर आपल्याला 1 वर्ष कमी पडेल, असे वेगवेगळे अँगल्स त्याला आहेत. तुम्ही एवढे सगळे मॅन्युस्क्रिप्ट डॉक्युमेंट केले, हो. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या घरी गेलात तुम्ही, वेगवेगळ्या लोकांना भेटलात तुम्ही, नक्कीच तुम्हाला काय वेगवेगळे अनुभव असतील, चांगले वाईट असे अनुभव असतील, तर त्यातले काही अनुभव आमच्याशी शेअर करू इच्छिता? अनुभव वाईट म्हणशील तर मला काहीच वाईट नाही अनुभव, सगळे चांगलेच होते आणि इतके छान होते की म्हणजे आमची खाण्यापिण्याची रेलचेल असायची आणि प्रत्येक वेळी त्यात प्रत्येक काकूंच्या हातचं वेगळं काहीतरी खायला मिळायचं. मग आज काय मी आवळ्याचं सरबतच केलंय, उन्हाळ्याचे दिवस असले की मग वेगवेगळ्या प्रकारचे सरबत खायला मिळायचे. ह्या आपले सणवाराचे दिवस असतात तेव्हा प्रत्येकाच्या घरची वेगळी पुरणपोळी ती खायला मिळणार. म्हणजे कोणीही असं स्वागत खूप चांगल्या प्रकारे केलं, म्हणजे वाईट अनुभव आला नाही. काम करायला बसल्यावर घरातले जे सिनियर सिटीजन होते त्यांना तर इतका आनंद की लोक म्हणजे तुमचे ऋण आम्ही आयुष्यभर फेडू शकणार नाही वगैरे अशी भाषा त्यांची असायची की इतकी मोठी व्यक्ती की ज्यांनी त्यांचं आयुष्य सगळं ह्याच्यात घालवलं आहे
त्यांच्यासाठी त्यांच्या डोळ्यात दिसणारा जो भाव आहे ना, तो शब्दामध्ये नाही सांगता येणार की त्या पोथ्यांसाठी कोणीतरी काम करतंय, ही भावनाच त्याच्यासाठी मोठी असायची. फक्त एक होतं की सगळं सहज मिळालं का, तर नाही. ती परमिशन मिळवणं हा खूप मोठा टास्क होता. म्हणजे आज मी गेले आणि सांगितलं तुमच्याकडच्या पोथ्या द्या आणि मी त्याची नोंद करून देते, तर असं नाही झालं. मला कमीत कमी महिनाभर आधी त्यांचं काउन्सिलिंगच म्हणणं करायला लागायचं की का करून घ्या तुम्ही हा पोथा रजिस्टर. म्हणजे परंपरेने त्यांनी सांभाळले. एखादी कोणीतरी म्हणजे 4-5 भाऊ असतील तर एखादा भाऊ कोणीतरी त्या फील्डमध्ये असतो, तो ते करत असतो. मग आपण डॉक्युमेंट का करून द्यायचं त्यांना, काय त्याची गरज आहे, ते महत्त्व पटवून देणं हा एक फक्त टास्क होता. पण तो समजल्यानंतर लोक मला स्वतःहून फोन करायला लागले, आमच्याकडे पण पोथ्या आहेत आणि त्या करून द्या म्हणलं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना हा विश्वास की पोथीचा एक कागद सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही, तुमच्याच घरात बसून आम्ही हे करू. त्यावेळी लोकांनी मला ती म्हणजे परवानगी दिली आणि आमचं काम ते झालं. त्याला आपण व्यवस्थित म्हणजे क्लिनिंग केलं, पुठ्ठा कपडा लावला आणि आता डिजिटायझिंग पण त्याचं चालू आहे. गव्हर्नमेंटकडनंच हे केलं जातं आहे. ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस कोणाकडनं घेतले जात नाही आहे. सगळं फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटकडनं करून दिलं जातं आहे. फक्त पोथ्या ठेवण्यासाठीचं स्टोरेज ते फक्त त्यांना करायला लागतं, अदरवाईज बाकी सगळा खर्च हा गव्हर्नमेंटकडनं मिळतोय. तर लोक म्हणजे मला अनुभव चांगलेच होते, वाईट अनुभव नाही आले कधी. या सगळ्या डिजिटायझेशन किंवा आपण आता म्हणतोय की याचं डॉक्युमेंटेशन, हा पुन्हा मी थोडासा या विषयाकडे येतो की हे सगळं ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस म्हणजे तुम्ही किती लोकांची टीम आहात सध्या? मुद्दा असा की आमच्यासारख्या एखाद्याला कोणाला यायचं असेल तर त्यांनी त्यासाठी काय करावं, किंवा अशा काही वेकन्सीज असतात का? कारण की आपला चॅनल मॅक्झिमम युथ पाहतं. खरं सांगायचं ना तर आपल्याकडे पेशन्स असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला संस्कृत येतंय का, तुम्ही ट्रेनिंग घेतलेत का, हा अजिबात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे तुमच्याकडे पेशन्स आहेत का. जर तुमच्याकडे पेशन्स असतील तर कोणीही हे काम करू शकतं. आता वेकन्सीज आहेत का, तर वेकन्सी ह्या शब्दाचा आपण आत्ता अर्थ काय घेतो. म्हणजे मी सगळ्यांना हे सांगेन की तुम्ही अशी गल्लत करू नका की जे काम तुम्ही आवड म्हणून करताय त्याच्यातनं तुमचं अर्निंग किती आहे. हे दोन अगदी स्वतंत्र मुद्दे आहेत, ते एकत्र अजिबात करू नका. कारण हे क्षेत्र असं आहे की जिथे तुम्हाला ते प्रिझर्व करण्यासाठी जरी पुरेसे पैसे मिळाले तरी खूप असतं. म्हणजे ह्याच्यावर जर तुम्ही म्हणाल मला स्मार्ट अमाऊंट आणि मग मी अगदी मर्सिडीजमध्ये फिरेल वगैरे, शक्य नाही ते. म्हणजे डिवोटेडली तुमची काम करण्याची तयारी असेल तरच ह्या क्षेत्रामध्ये तरच ते रक्षण होऊ शकेल. आणि जेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे बघता म्हणजे पेशन्स कशासाठी लागतात, तर म्हणजे पोथ्या सगळ्याशा सुट्ट्या असतात. एक एक पान आणि पान त्याचं आपल्याला लावायला लागतं, त्याची अक्षरं सारखी असतात. तुम्हाला संस्कृत येतंय म्हणजे पोथ्या वाचता येतील का, तर नाही. त्याचं एक एक अक्षर वाचता येणं, ते जुळवणं, काही वेळेला आपल्याला म्हणजे जरी देवनागरी असली तरी ती वेगळ्या पद्धतीने आकडे काढलेले असतात, तर ती पानं लावता येणं. तर एखादी 1000 पानाची पोथी तुम्ही 10 मिनिटात लावू शकतात किंवा 10 दिवस सुद्धा लागू शकतात. तर ते एक एक पान जुळवून लावणं हा खूप मोठा विषय आहे. आणि ज्याला आवड असेल, जो त्या जे मी केलं असं म्हणण्यापेक्षा ते होत जातं. आपण फक्त मला हे काम करायचं असं करून त्या क्षेत्राकडे यायचं, त्या कलेक्शनमध्ये जायचं आणि कामाला सुरुवात करायची. तर कोणीही करू शकतं, ते अवघड काही नाही. मी ज्यावेळेला स्वतः मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी शिकत होते, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो, त्यावेळेस आम्हाला असं सांगत आलं होतं की मॅन्युस्क्रिप्ट्स आर द प्रायमरी सोर्स ऑफ डेटा. तर ह्या प्रायमरी सोर्स ऑफ डेटामधून ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे मॅन्युस्क्रिप्ट हाताळता किंवा सध्या डिजिटायझेशनचं काम चालू आहे, त्यावेळेस नाशिकच्या संस्कृतीबद्दल किंवा नाशिकच्या कल्चरविषयी काही त्याच्यात मिळतं का, आणि मिळतं तर काय मिळतं? आता नाशिक बद्दलच बोलायचं ठरलं तर आता नाशिक का नाशिक हा खूप मोठा विषय चर्चेचा आहे. त्यामुळे पोथ्यांमध्ये आपल्याला नाशिक असं व्यवस्थित दिसतं, कुठेही श नाहीये सचा. त्यामुळे हा एक म्हणजे खूप मोठा विषय आहे की जिथे आपल्याला महापालिकेने जे दिलेलं आहे, तर पोथ्यांच्या सोर्सनुसार, मॅन्युस्क्रिप्टच्या सोर्सनुसार नाशिक हे नाशिकचं नाव आहे. तर हा एक पहिला संदर्भ आपल्याला मिळतो. दुसरं म्हणायला गेलं तर त्याच्यात खूप वेगवेगळे चित्र बघायला मिळतात. तर ती चित्र, त्यातले रंग, त्याच्यातलं सोनं. तर खऱ्या सोन्याने जेव्हा एखाद्या गावामध्ये चित्र काढलेली आपल्याला दिसतात, तर त्या गावाची सुबत्ता त्यावेळी किती होती, हा एक विषय आपल्याला त्याच्यातून लक्षात येतो. चित्रांचं स्वरूप म्हणजे मराठा मिनिएचर हे एक दख्खन शैलीपेक्षा वेगळी शैली आहे, ही या पोथ्यांवरून आपल्याला लक्षात येतं.
कारण त्यांची म्हणजे मिनिएचरच्या वेगवेगळ्या स्टाईल आहेत, जसं कांगडा आहे, माळवा आहे. तर कांगडा, माळवा आणि मधुबनी ह्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या मराठा शैलीमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे पोथ्या म्हणल्यानंतर फक्त कर्मकांड किंवा संस्कृत आणि काहीतरी ज्ञान असं नाही आहे, पण कला पण त्यातला आपल्याला त्याच्यातून समजते. तर हाही एक मोठा सोर्स त्याच्यातून आपल्याला पोथ्यांमधनं बघायला मिळतो. लेखनिक आणि चित्रकार हे दोघंही वेगळे असायचे, तेही लक्षात येतं. जो लेखनिक स्वतः चित्र काढायचा ते सिंगल लाईन पेंटिंग असतात आणि प्रॉपर चित्रकार जेव्हा चित्र काढून देत होते तेव्हा ते वेगळे असायचे. त्या पोथ्या चोरून नेऊ नका, म्हणजे आजही जर कोणी पुस्तक वाचण्यासाठी नेलं, म्हणजे एकदा आपण देत नाही पण दिलं तर ते येत नाही, म्हणजे ही परंपरा आहे. म्हणजे हाही वारसाच आहे आपला की तो पोथ्यांमधनं आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणतो मूर्खाच्या हातामध्ये पुस्तक घेऊ नका, आणि जर असं काही कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वंशक्षय वगैरे होईल, असे शिव्याही त्याच्यात दिलेल्या दिसतात. त्यामुळे लोकांची मानसिकता की जिथे पुस्तक, पोथी, ग्रंथ नेला तर तो परत आणून न देणं, ही तेव्हाची सवय आजही लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि बाकी तर त्यांचा जो नीटनेटकेपणा आहे, म्हणजे आपल्या पिढीला तर हे माहिती नाही, पण आजोबांच्या पिढीकडनं आपण ऐकलं असो की एका ओळीमध्ये 9 शब्द, म्हणजे ती 9 शब्द असणार. एका पानावर 8 ओळी, म्हणजे त्या शेवटपर्यंत 8च ओळी असणार. आणि त्या कोऱ्या कागदावर 9 ओळी, 8 ओळी असा सिक्वेन्स कसा ते मेंटेन करत असतील. त्यांचा तो माइंडसेट एवढा, आणि कुठे खाडाखोड आपल्याला, म्हणजे काही पोथ्यांमध्ये आहेत पण ज्या चांगल्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळं बघायला मिळतं. तर ही सगळी संस्कृतीच आपल्याला त्या पोथ्यांमधनं बघायला मिळते ना, म्हणजे त्यातलं कंटेंट काय आहे, त्या कंटेंट बरोबरच्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या पोथ्यांमधनं बघायला मिळतात. त्यावेळच्या लोकांचं म्हणजे जर पान असं संपत आलं तर समासामध्ये ती ओळ फिरवून द्यायची, म्हणजे कागद जपण्याकडे त्यांचा एक कल होता. कागद मिळणं तशी अवघड गोष्ट होती. मग ती एक परंपराच होऊन गेली. म्हणजे काही पोथ्यांमध्ये जॉईंट फोलिओ असतात, तर शेवटचा फोलिओ असा रिकामा असतो तरी पण ती ओळ ते समासामध्ये फिरवतात. त्यानंतर तो अगदी लेखनिक स्पष्टपणे सांगतो की मी आधीची पोथी जशी बघितली तशीच लिहितोय. त्यामुळे ह्याच्यात जर आपल्याला काही चुका आढळल्या तर त्या चुका माझ्या नाहीये, त्या आधीच्या लेखनिकाच्या. त्यामुळे तो स्वतः कुठलंही घेत नाही. तर आता मॅन्युस्क्रिप्ट म्हटल्यानंतर त्या अशुद्ध स्वरूपामध्ये पण आपल्याला खूप मिळतात, कारण ते गुरुजी सांगत असतात आणि तो शिष्य लिहित असेल तर त्यावेळी व्याकरणिक दृष्ट्या चुका आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे असं खूप वेगळं, प्रत्येक पानावर वेगवेगळं आपल्याला बघायला मिळतं. आता हा एक वेगळा सोर्स त्या प्रत्येक पोथीमधून बघायला किंवा माहिती आपल्याला होऊ शकते त्याच्यातनं. पण नाशिकमध्ये अशी काही लेखनाची परंपरा वगैरे होती का? हो, लेखनाची परंपरा होती. खूप साऱ्या घराण्यांमध्ये म्हणजे तो व्यवसायच होता की म्हणजे जे कोकणातनं बरेचशी लोक आले होते आणि जे मोठे ज्यांना परवडतंय त्यांनी एक एक लेखनिक आपल्या पदरी बाळगला होता. आणि जेव्हा ते प्रवासाला जायचे, म्हणजे तीर्थक्षेत्री गेले, तर तिथे ज्या काही ते पोथ्या बघणार त्याची कॉपी करून आणायची. आता जेव्हा एखादी व्यक्ती बाहेर गेली आहे तर ती त्याच्या कामासाठी गेली, त्याला ते शक्य असेलच असं नाही, मग तो त्या लेखनिकाला सांगायचं की अरे ही कॉपी घे आणि म्हणजे ह्याची कॉपी कर आणि बरोबर घेऊन जा. तर असे लेखनिक पदरी बाळगलेले संदर्भ आपल्याला मिळतात. आणि काही घराणी फक्त लेखनिक म्हणून प्रसिद्ध होते. तर असे काही त्या जे स्क्राईब शेवटी मेन्शन केलेलं असतो त्याच्यातून आपल्याला ते लक्षात येतं. म्हणजे आजच्या काळातलं झेरॉक्स सारखं म्हणता येईल. झेरॉक्स, अगदी बरोबर. की झेरॉक्स जसं आपण कोणाचे मिळालं की कॉपी करून घेतो, तशीच लोकांची ती परंपरा होती. बरोबर बरोबर. इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय आपण. तुम्ही सध्या जसं डिजिटायझेशनचं नमामीसाठी काम करता आहात, त्या प्रोजेक्टविषयी थोडंसं आम्हाला सांगा, आणि अजून काय तुमचे सध्या प्रोजेक्ट सगळे आहेत हेही आम्हाला सांगा. नमामीबद्दल बोलायचं ठरलं तर 2003 मध्ये हळदीच्या पेटंटचं कांड झालं होतं. हे सगळ्यांना आपल्याला माहीत असेल. जर अमेरिकेला ते पेटंट मिळालं असतं तर स्वयंपाकघरात आपल्याला हळद म्हणजे सोन्यापेक्षा डबल भाव त्याचे झाले असते आणि वापरणं अवघड झालं असतं. तर त्यावेळी आपल्या सरकारने हे प्रोजेक्ट सुरू केलं की भारतभरामध्ये जितक्या म्हणजे घराघरामध्ये ज्या काही पोथ्या आहेत त्या त्या मालकाच्या नावावर रजिस्टर करायच्या. आणि रजिस्टर केल्यानंतर संशोधन कोणी करू दे, म्हणजे ज्ञानावर कोणा एका व्यक्तीचा अधिकार नाही, पण ते जे स्थूल स्वरूपातली जी पोथी आहे ती त्या ओनरच्या नावावर जर रजिस्टर असली तर पेटंट दुसऱ्याच्या हातात जाणार नाही. मग अशा वेळी त्यांनी भारतभरामध्ये अशी साखळी तयार केली, मॅन्युस्क्रिप्ट रिसोर्स सेंटर आणि मॅन्युस्क्रिप्ट कन्झर्वेशन सेंटर. तर त्याच्यातलं महाराष्ट्रातलं जे सेंटर आहे ते भांडारकर इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं, त्यांच्या अंडर मी काम करते आहे. तर भांडारकरमध्ये रजिस्ट्रेशन आणि कन्झर्वेशन असे दोन्ही प्रकार चालू आहेत. रजिस्ट्रेशनमध्ये आपण त्या मालकाकडे म्हणजे जातो ज्यांच्याकडे संग्रह आहे, तिथे ती पोथी काढायची, त्याचं नाव काय, विषय काय, विषयामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते लिहिले जातात, चित्र किती आहेत, त्याची पानं किती आहेत, हरवलेली किती आहेत, असलेली किती आहेत,
शेवट असेल तर लेखनिक कोण आहे, म्हणजे आता कसं आपण लेखक म्हटला की त्यानेच ते पुस्तक लिहिलं असं होतं. पण आता जसं महाभारत आहे तर ते व्यासाने सांगितलं, पण मग लेखनिक त्याचा दुसरा कोणी असू शकतो. भगवद्गीता कृष्णाने सांगितली पण त्याचा लेखनिक कोणी असू शकतो. किंवा मेघदूत आहे कालिदासाने लिहिलं, पण कालिदास हा त्याचा ऑथर झाला आणि लेखनिक कोणी जो इथला लिहिणारा असेल तो ऑथर आणि स्क्राईब हे आपल्याला वेगळे सापडतात, ते त्याच्यात मेन्शन करायचे. त्याच्यानंतर त्याचं आता इथे नाशिकमध्ये तर पेपर मॅन्युस्क्रिप्टच जास्त आहे, पण त्याचं मटेरियल काय म्हणजे ताडपत्र आहे, भूर्जपत्र आहे, अजून काही आहे. तर अशी ती सगळी माहिती एका डाटाशीटमध्ये भरली जाते. इथनं ती भांडारकरकडे दिली जाते. भांडारकरकडनं मग नंतर ती दिल्लीला. आता सध्या हे प्रोजेक्ट म्हणजे कल्चर मिनिस्ट्रीचं प्रोजेक्ट आहे, IGNCAने सध्या ते टेकओव्हर केलेलं आहे आणि IGNCA थ्रू आता हे केलं जातं. कन्झर्वेशनमध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशन आणि एक आहे क्युरेटिव्ह कन्झर्वेशन. तर नाशिकमध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह करतोय. क्युरेटिव्ह जर करायचं असेल तर पुण्यामध्ये त्याची लॅब आहे, तिकडे नेऊन ते केलं जातं. पण नाशिकचं हवामान इतकं चांगलं आहे की क्युरेटिव्हची त्याला आवश्यकता अजूनपर्यंत तरी पडलेली नाही. ह्या सगळ्याबरोबरच मला एक विचारू इच्छितो की आता हे तर प्रोजेक्ट चालू आहेत, पुढे तुम्ही फ्युचरमध्ये जाऊन काही प्रोजेक्ट प्लॅन केले आहेत, काही विचार केले आहेत? असं तर खूप आहे की मी तर म्हणेन एक आयुष्य कमी पडेल ह्याच्यासाठी. नाशिक फक्त आपण विचार केला तरी. पण माझे डॉक्युमेंटरीज मी तयार करतोय आता नाशिकवरच्या. बरंचसं शूट करून झालंय. म्हणजे तुला जर गोराराम मंदिर माहिती असेल, मुठेंचं गोराराम, ते सिंहस्थाच्या वेळी त्यांनी म्हणजे त्याला पूर्वस्वरूप देण्याचा प्रयत्न केला, पण ते रंगवलं गेलं. मग त्याच्यावरची जी चित्र ती आता पुसट म्हणजे नवीन केली गेली, पण जी पुसट झालेली चित्र होती तर त्याचं शूट माझ्याकडे आहे. त्यानंतर रंगपंचमीचं रहाट असेल, चांदीचं काम असेल, त्यानंतर बोहाडाची एक झाली आहे, मॅन्युस्क्रिप्टवर एक करून झाली. तर अशा नाशिकच्या वारशाच्या वेगवेगळ्या लघुचित्रपट तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं. तर हा एक विषय आता चालू आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. जसं मी सांगितलं की क्रियास सेंटर फॉर रिसर्च इन इंडियन आर्किओलॉजी आर्ट्स अँड सायन्सेस ही जी आमची संस्था आहे, युवकांची संस्था आहे. आम्ही सगळे असे होतकरू युवक आहोत की आता करिअरच्या फील्डमध्ये उतरायचं आहे आम्हाला. काही लोक नक्कीच असे आहेत जे मॅन्युस्क्रिप्टच्या फील्डमध्ये म्हणा किंवा हेरिटेज कन्झर्वेशनच्या फील्डमध्ये, हेरिटेज डॉक्युमेंटेशनच्या फील्डमध्ये उतरतील. तर त्यांना तुम्ही फ्युचरसाठी काय सल्ला द्याल? सल्ला मी असा देईन की तुम्ही ह्या वारशाला नवीन स्वरूपामध्ये आणा की ज्याला सर्वसामान्य लोकांना त्याची आवड निर्माण होईल. की जसं मुलं आता मोबाईल आणि हे सोडत नाही, मग तुम्ही असे ॲनिमेटेड कॅरेक्टर आणून जर काही आपल्या पुराणांमधले कॅरेक्टर आहेत, म्हणजे असं चालू झालंय, पण तरी खूप साऱ्या कथा अशा आहेत की ज्या माहितीच नाही आणि त्याला नवीन स्वरूप जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर एक चांगलं काम होऊ शकेल. त्यानंतर जसं आता आम्ही हा फ्रेम तयार केला, असं तुम्हाला काही सुचलं, बुकमार्क आहेत वेगवेगळे, ते आम्ही इंटरॅक्टच्या माध्यमातून केलेले, तुम्ही तसं काही करू शकाल. आणि वारसा नवीन स्वरूपात लोकांपर्यंत कसा आणा याचा विचार करा आणि काम करा. दुसरं अजून एक महत्त्वाचा मी असा सल्ला देईन की आवड आणि पैसा कमवणं या 2 गोष्टी तुम्ही वेगळ्या ठेवा, ते एकत्र करू नका. आवड म्हणून वारसा जतन आणि ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, म्हणजे आवड असली तरच ते काम होतं. पण जर तुम्ही म्हणाल मग पोटापाण्याचा उद्योग हा तुमचा स्वतंत्र काहीतरी चालू असला पाहिजे, हे तुम्ही आत्ताच लक्षात घ्या, म्हणजे तुमचा वेळ वाचेल पुढे जाऊन. त्यामुळे हे वारसा जतनाचं काम तर करायचं आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे रिसर्च फेलोशिप वगैरे मिळतात, नाही असं नाही, पण त्याची एक मर्यादा आहे. जर आपल्याला घर चालवायचं असेल तर आपल्याला एक स्वतःचं अर्निंग सोर्स हा वेगळा ठेवला पाहिजे. हा फार महत्त्वाचा सल्ला आहे आणि तो तुम्ही सगळे म्हणजे ऐकून त्याच्यावर काम करा. नक्कीच नक्कीच. आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, तर क्रियातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू.